नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आता सावली ही जगन्नाथकडे आलेली असते आणि आता वासुदेवाने सांगितलेले सत्य आता सावली ही जगन्नाथला सांगते. तर लगेच जगन्नाथची बायको म्हणते की हे बघ सावली, आत्ताच तू येण्याच्या अगोदर यांनी सारंगची कुंडली बघितली आणि जन्मपत्रिका बघितली, त्यामध्ये सारंगला मृत्यूयोग आहे. तर जगन्नाथ म्हणतो हे बघ, त्या सारंगचा मृत्यूयोग टाळणं खूप अशक्य आहे आणि वारंवार तिथेच येतंय सगळं. मृत्यूयोगाला काही उपायही नाहीये. आणि त्याच वेळेस आता सावलीला सारंगचे बोलणे आठवते. सारंगने सांगितलेले असते की अगं सावली, ज्या वेळी मी संकटात अटकलोय ना, त्यावेळी मला एका मुलीने वाचवलंय आणि मला वाटतंय की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अस्मी आहे. आणि आता सावली ही जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की जगन्नाथजी, तुमच्या चेहऱ्यावरून मला जरा वेगळंच वाटतं. जे काही आहे ते तुम्ही मला सांगितलं तरी चालेल, तेव्हा प्लीज सांगा ना. तर आता जगन्नाथ सावलीला म्हणतो की सारंगच्या आयुष्यात आता खूप मोठं संकट येणार आहे. जगन्नाथ म्हणतो हे बघ सावली, जोपर्यंत तू सारंगच्या पाठीमागे आता अगदी भक्कमपणे उभी आहे ना, तोपर्यंत सारंगला काहीच होणार नाही. सावली म्हणते की यावर काही उपाय असेल ना जगन्नाथजी, तुम्ही जे उपाय सांगताल ते मी करील. तेव्हा आता लगेचच जगन्नाथ म्हणतो की महाशिवरात्रीच्या दिवशी तुला एक व्रत करावं लागेल सावली. सावली म्हणते सारंगच्या दीर्घायुष्यासाठी मला काही जरी करावं लागलं ना तरी मी करेल, फक्त त्या व्रताची सगळी सविस्तर माहिती मला सांगा. जगन्नाथ म्हणतो की हे व्रत खूप अवघड आहे, निर्जली व्रत आहे आणि अनवाणी पायाने ते व्रत सूर्यास्ताच्या पूर्वी करावं लागतं. यामध्ये खूप प्रत्येक क्षणाक्षणाला अडचणी येतात, पण त्या सगळ्या अडचणी दूर करून हे व्रत करावं लागतं सावली. मला वाटतंय की तुला हे व्रत अजिबात जमणार नाही. जगन्नाथ म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे व्रत सूर्यास्तापूर्वी करावं लागतं आणि हे व्रत करतेवेळी कुठेही थांबायचं नाही सावली. ते ऐकून आता सावली विचार करते. तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की सावली, तू तर काही काळजीच करू नको. तुझा विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे ना आणि मला खात्री आहे विठ्ठलाच्या कृपेने तू नक्की हे व्रत पूर्ण करशील. तर तेवढ्यात जगन्नाथ उठून बाजूला येतात आणि म्हणतात की पण सावली, तू हे व्रत करणार नाहीस. ते ऐकून आता जगन्नाथची बायको आणि सावली जगन्नाथकडे बघू लागतात. जगन्नाथकडे येत आता सावली म्हणते की पण का करायचं नाही मी हे व्रत. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की का करायचं नाही म्हणजे, का करशील तू हे व्रत मला ते सांग ना. त्या घरात तुला ना मान सन्मान आणि ना तुला काही हक्क. तो सारंग तुला बायको देखील मानत नाही, तुझा स्वीकार देखील त्याने केलेला नाहीये. असे असताना तू का तुझा जीव त्याच्यासाठी धोक्यात घालायचा, सांग ना मला, दे आता उत्तर. असे परखडपणे जगन्नाथ आता सावलीला बोलतो. जगन्नाथ म्हणतो की खरं तर माझ्याकडूनच चूक झाली, मी तुला त्या घरात पाठवायला नको होतो आणि याचं प्रायश्चित्त कसं करायचं ना त्याचाच मी आता विचार करतो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ हात जोडून सावलीला म्हणतो की सावली, तू आता त्यांच्यासाठी जीव अजिबात धोक्यात घालायचा नाही. तेवढ्यात आता सावली विचार करत म्हणते की सगळ्या गोष्टी आपल्या फायद्यासाठी त्याचा विचार आपण करायचा नसतो. अहो तुम्ही बघितलं ना, मेंदळे फॅमिलीमध्ये तिलोत्तमा मॅडमचा सारंग सरांवरती किती जीव आहे. सावली म्हणते की मला त्या काही जरी बोलत असल्या तरी त्या हे जे काही करतात त्या फक्त त्यांच्या मुलाच्या म्हणजे सारंग सरांच्या सुखासाठी आणि प्रेमासाठीच करतायत ना. आणि आज जरी त्या मला बोलत असल्या तरीसुद्धा त्यांच्या सुनेकडून अशा काही अपेक्षा असतील ना, म्हणूनच त्या मला अशा बोलत असतील. आणि इकडे आता तेवढ्यात ऐश्वर्या ही खिडकीत येऊन आता जगन्नाथ सावलीचे ते बोलणे ऐकू लागते. सावली म्हणते की आता त्या घरात छोटी छोटी पावली उमटली पाहिजे. तिलोत्तमा मॅडमला बाळाची खूप आशा लागून राहिलेली आहे. आणि आता लगेचच सावली म्हणते की हे बघा, तिलोत्तमा मॅडम तशा नाही आहेत आणि तिलोत्तमा मॅडमला आता बाळाचा खूप आस लागून राहिलेला आहे आणि त्या ऐश्वर्या मॅडमचा सुद्धा आदर करतायत. ऐश्वर्या ते सगळे ऐकत असते. आणि आता सावली म्हणते की हे बघा, काही काही सासू आणि बायका अशा असतात की मुलाला जर मूल झालं नाही ना तर त्या दुसऱ्यासुद्धा सुना घरी आणतात, पण तिलोत्तमा मॅडम अशा नाही आहेत. आणि सावली म्हणते की तुम्ही बघितलं का, त्या वाईट नाही आहेत. हे बघा, त्या जर वाईट असत्या तर त्यांनी अमृता वहिनीला कधीच घराच्या बाहेर काढलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्या वाट बघतायत. ऐश्वर्या ते सगळं ऐकत असते. आणि तेवढ्यात आता सावली जगन्नाथला सांगते की ज्या वेळेस मेंदळ्यांच्या घरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज येईल आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा मॅडमच्या हृदयाचे प्रेमाचे सगळे दरवाजे उघडतील.
च्या हृदयाला मायेचा पाझर फुटेल हे सावली जगन्नाथला सांगते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ते ऐकून आता विचार करते की या पोरीची एवढी हिंमत. ऐश्वर्या म्हणते की ही मुलगी त्या घरात आता सून होण्याचा प्लान करते आणि मी जिवंत असताना हे मी कधीच होऊ देणार नाही. आणि ऐश्वर्या विचार करते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्या घरात पाळणं अजिबात हालू देणार नाही. ते आता इकडे जगन्नाथ हा सावलीचे सगळे बोलणे ऐकून खुश झालेला असतो. सावलीचा चेहरा आपल्या हातात पकडत जगन्नाथ म्हणतो बरं ठीक आहे सावली. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो बरं सावली ठीक आहे कर तू हे व्रत, तुला वाटतंय ना, पण मला असं अजून वाटतंय बरं का, सारंगसाठी तू हे व्रत करू नकोस. आणि इकडे आता सावलीसुद्धा खुश झालेली असते. सावली म्हणते की जर मी आता आले नसते आणि मी तुम्हाला या व्रताबद्दल जरी सांगितलं नसतं ना तरीसुद्धा माझ्याकडे तुम्ही या व्रतासाठी नक्कीच आला असता, मला माहिती. ते ऐकून आता जगन्नाथ खुश होतो. तर जगन्नाथची बायको म्हणते की बघितलं का, मुलगी तुमच्यापेक्षा तुम्हाला अधिक जाणते. जगन्नाथची बायको म्हणते की कळलं का, लेकीने कसं बरोबर बापाला ओळखलं. जगन्नाथ आता सावलीच्या डोक्यावर हात ठेवतो. तेवढ्यात आता सावली म्हणते की बरं निघू का, बराच उशीर झाला. तर जगन्नाथ म्हणतो ये. आणि आता सावली निघून जातात. जगन्नाथ त्याच्या बायकोकडे नजर रोखून म्हणतो बघितलं का काय म्हणाली सावली, मेंदळ्यांच्या कुटुंबात सुख आहे पण समाधान नाहीये. आणि मी तुला खात्री देतो की माझ्या पोरीमुळे आणि माझ्या सावलीमुळे त्या घरामध्ये सुख आणि समाधान येणार म्हणजे येणार. जगन्नाथ म्हणतो सगळं काही असूनही तिलोत्तमा ही जे सुख बघते ना ते सुखसुद्धा छोट्या छोट्या भावनेतून येणार आणि ते सुख जे येणार ना ते फक्त माझ्या लेकीमुळे, असे जगन्नाथ त्याच्या बायकोला समजावतो. आणि जगन्नाथ माळेला हात लावून आता देवाच्या पाया पडतो आणि म्हणतो देवा जरा लक्ष ठेवा. इकडे आता सावली ही ऑटो रिक्षामधून मेंदळ्यांच्या घरासमोर येते आणि आता रिक्षातून उतरत आता सावली इकडे तिकडे बघत विचार करू लागते. आणि तेवढ्यात आता सारंग हा वरून फोनवर बोलत बोलत बाहेर येतो आणि सावलीला बघतो. तर सावलीसुद्धा सारंगला बघते आणि सारंगला बघता क्षणी सावलीला भीती वाटते आणि सावली सारंगला आता हात करून मोठ्याने बोलते की आज जा. सारंगला काही कळत नसतं आणि सारंग आता सावलीकडे बघून फोनवर बोलत असतो. आणि तेवढ्यात आता पळत पळत सावली ही आतमध्ये येते आणि पटकन आता सारंगला पाठीमागे ओढते आणि म्हणते सारंग सर तुम्हाला कळत नाही का, आणि बोलण्यात तुमचं काही लक्षच नसतं. आत्ता तोल गेला असता आणि तुम्ही जर काही तुम्हाला झालं असतं तर तुम्हाला बोलायचं तर खिडकी बंद करा, आतमध्ये जा आणि मग बोला ना. सारंग आता फक्त सावलीकडे बघतच राहतो. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की किंवा मग बाल्कनीत खुर्ची ठेवा, त्यावर बसा आणि मग बोला. सारंग आता फक्त सावलीची काळजी आणि ते सावलीचं प्रेम बघत असतो. सावलीची ती तळमळ बघून आता सारंग अवाक झालेला असतो. सावली म्हणते मी घाबरले, मी तुम्हाला आत जाण्यासाठी सांगत होते पण तुमचं लक्षच नव्हतं. कुठं होतं तुमचं लक्ष, असे प्रश्न आता सावली एकापाठोपाठ एक सारंगला करत असते. रागाने सावली आतमध्ये निघून जाता जिकडे सारंग विचार करतो की हे नक्की चाललंय काय आणि हिला नक्की झालंय काय, रागाने एवढी का बोलून गेली ही. इकडे आता कान्हू ही पिठाचा डबा आणि मार्केटमधून आता पिशव्या घेऊन येते आणि आता कान्हूचा पाय लंगडलेला असतो आणि कान्हूला आता चालता येत नाही. तेवढ्याच सखदेव कान्हूला धरतो आणि म्हणतो की आई मी तुला किती वेळा सांगितलं अगं जड उचलू नकोस आणि मला हाक मारत जा म्हणून. तेवढ्यात आता अप्पू म्हणतो की थांब आई मी तुझ्यासाठी मलम घेऊन येतो. अप्पू जाताच इकडे जयंती ही सगळं ऐकत असते आणि पटकन नाटक करत जयंती आता कान्हूला धरते आणि म्हणते की अहो सासूबाई किती त्रास करून घेता आणि किती तगतग करता तुम्ही, या इथे बसा असे म्हणत आता सखदेव आणि जयंती कान्हूचा हात धरून तिला कॉटवर बसवतात. जयंती म्हणते की किती वेळा मी तुम्हाला सांगितलं जड उचलू नका म्हणून, 2-4 कामं असतील तर ते मला सुद्धा सांगत जा ना, पण नाही तुम्ही काही ऐकणार आहात का. जयंतीचे ते बोलणे ऐकून सखदेव आणि अप्पू आता जयंतीकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता जयंती ही कान्हूच्या पायाला मलम लावू लागते. कान्हू आता अवाकच झालेली असते. कान्हू म्हणते की आजपर्यंत माझ्या पायाला कधी स्पर्शही केला नव्हता आणि माझी सून एवढी माझी काळजी कधीपासून घ्यायला लागली, असे म्हणत आता डोक्याला हात लावत कान्हू आता जयंतीची दृष्ट काढून बोटं मोडते. आणि तेवढ्यात आता जयंती पाठीमागे तिच्या व्हिडिओज मोबाईलकडे बघते आणि मोबाईलमध्ये तो सगळा व्हिडिओ आता रेकॉर्ड झालेला असतो. तेव्हा आता जयंती म्हणते की अगं बाई काय हे माझ्या व्हिडिओमध्ये रडगाणं आलंय आणि लोकांना हे रडगाणं ते काय आता ते बघणार आहेत का, असे म्हणत रागाने जयंती तिची मोबाईलसोबत व्हिडिओ स्टिक घेऊन निघून जाते. तर आता सखदेव हा फक्त जयंतीकडे बघत राहतो आणि म्हणतो की तरी मी म्हणतो की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पाऊस कसं काय सुरू झालाय.
इकडे आता सावली ही पटकन अमृताकडे येते आणि अमृताकडे येताच आता सावली म्हणते की मी जगन्नाथजीकडे जाऊन आले आणि सारंगला जर या संकटातून वाचवायचं असेल तर त्यांनी मला एक व्रत करायचं सांगितलं. अमृता म्हणते की कसलं व्रत ग सावली? सावली आता जगन्नाथने जे काही सांगितलं ते सगळं काही अमृताला सांगू लागते. जगन्नाथने सांगितलेलं असतं की सूर्यास्तापूर्वी एक व्रत करावं लागतं आणि सूर्यास्तापूर्वी त्यासाठी महादेवाला अभिषेक करावा लागतो. सगळं सांगून झाल्यानंतर जगन्नाथने सांगितलेलं असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करताना कुठेही थांबायचं नाही. ते सगळं ऐकताच आता अमृता म्हणते की हे व्रत सावली मला खूप कठीण दिसतं बरं का. अमृता म्हणते की हे सगळं करण्याची तुला खरंच गरज वाटते का सावली? सावली म्हणते की सारंग सरांची सावली होणं माझ्या नशिबात नाहीये आणि मला सारंग सरांची सावित्री देखील होता आलं नाही. इकडे आता ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर येऊन आता केस विंचरत असते आणि तेवढ्यात आता नील तिथे येतो. नील फोनवर बोलत बोलत म्हणतो की ठीक आहे ऐश्वर्या आणि मी नक्की येऊ आणि आता थँक्यू असे म्हणत नील फोन ठेवतो. ऐश्वर्या म्हणते की कशाबद्दल बोलताय आणि कुणाचं कौतुक चाललंय? आता नील हा ऐश्वर्यासमोर येतो आणि तेवढ्यात आता नील सांगू लागतो की माझ्या मित्राने एक स्टार्टअप सुरू केलंय. त्यामध्ये ज्या कपल्सला मूल होत नाही ना त्या कपल्सला एकत्र आणायचं आहे असे त्यांनी ठरवलंय. ऐश्वर्या म्हणते की त्यासाठी त्यांनी आपल्याला बोलावलंय का? तर नील म्हणतो हो, कारण आपल्याला मूल होत नाही ना हे त्याला माहिती आहे. ऐश्वर्या लगेचच नीलला म्हणते की तुला जायचं ना तर तू जा, मी येऊ शकणार नाही. तर नीलला धक्का बसतो. नील म्हणतो का नाही येणार? तर आता बोट करत ऐश्वर्या म्हणते की बस झालं, पिणं पाणी जाऊन जा, जाऊन झोप असे म्हणत आता नीलला सुद्धा नाविलाज होऊन ऐश्वर्याने गप्प केलेली असते. नाविलाजाने नील आता बाजूला जातो. ऐश्वर्या विचार करते की यांच्या मनात काय चाललंय आणि माझं काय चाललंय. मेंढरांच्या घरी मी कधीच कोणाला मूल होऊ देणार नाही आणि सारंगने किती जरी त्या मुलीला जवळ आणण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी त्यांना एकत्र येऊ देणार नाही असा आता ऐश्वर्याने निर्धार केलेला असतो. इकडे आता चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा हे बाहेर बसलेले असतात. तिलोत्तमा आता विचार करत असते. तिलोत्तमाकडे बघत आता चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा कसला विचार करते? तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की त्याचं काय आहे ना, सारंग मीटिंगसाठी बाहेर चाललाय तेव्हा मला त्याची जरा काळजी वाटते. तर आता चंद्रकांतराव म्हणतात की आजकाल तू सारंगची जास्तीच काळजी करायला लागली. तेवढ्यात पाठीमागून सावली आता त्यांच्याकडे येऊ लागते. चंद्रकांतराव म्हणतात की मला माहिती आहे तुझं काळजी घेणं साहजिक आहे, पण सारंग आता स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतोस तेव्हा तू एवढं टेन्शन घेण्याची काहीच कारण नाही असं आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला सांगत असतानाच सावली ही त्यांच्या शेजारी येते आणि उभी राहते. तिलोत्तमा आता सावलीकडे बघते. तिलोत्तमा म्हणते की काय काम आहे? तर आता सावली म्हणते की ते मला जरा बाहेर जायचं होतं. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की कशासाठी? तर आता सावली म्हणते ते व्रत. तर आता तिलोत्तमा म्हणते की मग मला का विचारतेस, जा ना. तिलोत्तमा म्हणते की मी तुला किती वेळा सांगितलं तुला जिकडं जायचं असेल ना तिकडं तू जाऊ शकतेस आणि पुन्हा इथे नाही आली तरीसुद्धा चालेल, मला विचारण्याची सुद्धा काही गरज नाही. तिलोत्तमा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या घरासाठी जर तू काही करत असेल ना तर काही करायची गरज नाहीये. चंद्रकांतराव म्हणतात की सावली तू कुणासाठी आणि कशासाठी व्रत करतेस? तिलोत्तमा म्हणते की मी सांगते त्या जगन्नाथने हिच्या डोक्यात काहीतरी दुसरंच खूळ भरवलं असेल सारंगच्या जवळ येण्यासाठी आणि सारंगला चित्कारण्यासाठी. पण मी तुला पुन्हा पुन्हा सांगते तुझ्या मनात हा जर सारंगच्या जवळ येण्याचा विचार असेल ना तर तो अजिबात सक्सेस होणार नाही. आणि पटकन आता कॉफीचे कप उचलून त्यांच्या समोरून सावली आतमध्ये निघून जाते. तर तिलोत्तमा डोक्याला हात लावते आणि आता इकडे सावली ही किचनमध्ये असताना तेवढ्यात आता सारंगचा मोठमोठ्याने आवाज येऊ लागतो. तर आता सावली घाबरते आणि पळतच सावली किचनमधून आता सारंगच्या बेडरूमचा दरवाजा गाठते. तर आतमध्ये सारंग हा बबलू आणि सोहमला उशीखाली मारत असतो. तेवढ्यात सावली तिथे येते आणि सावलीकडे बघत सारंग आता बाजूला होतो. तर सावली म्हणते की तुम्ही हे सगळं काय करताय? तेव्हा आता सारंग म्हणतो काही नाही, चेष्टा चालली आणि यांना मारतोय. सावली म्हणते की अहो तुमचा ओरडण्याचा एवढा आवाज येत होता म्हणून मी इथे आली, तुम्ही अगोदर शांत व्हा बरं, आणि तुम्ही घाई गडबडीत असं काही करताना ते तुम्हालाच काही कळत नाही. सावली आता घाबरलेली असते आणि सारंग आता सावलीकडे बघतो. सावली म्हणते की तुम्ही शांत उभा राहा, एवढी सगळी घाई गडबड तुमच्या पाठीमागे लागलेली असते. ते ऐकून आता सारंग म्हणतो की एवढं तुझं माझ्याकडे लक्ष असतं का? आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की उद्या मी बाहेर जाणार आहे, मग तिकडे सुद्धा लक्ष ठेवायला तू येणार आहेस का सावली? तेवढ्यात आता सोहम आणि
बबलू आवाज काढत चिडवू लागतात. तर राग येऊन सावली म्हणते की तुम्ही गप्प राहा, प्रत्येक गोष्टी तुम्हाला अशी चेष्टाच वाटते का? सावली आता भडकलेली असते आणि ते बघून सारंग, सोहम आणि बबलू आता सावलीकडे एकटक नजरेने बघू लागतात. सावली म्हणते की मी बोलते ना, माझ्या बोलण्याचं काहीतरी गांभीर्य आहे ते तुम्ही समजून का नाही घेत? आणि ते ऐकताच आता गुपचूप सोहम आणि बबलू तेथून निघून जातात. तेव्हा आता सावली म्हणते की सर, तुम्ही उद्या जर तुम्हाला जमत असेल तर नका ना जाऊ. सारंग म्हणतो असं कसं? अगं उद्या माझी मीटिंग आहे आणि ती आता एकदम डिक्लेअर झालेली आहे. तेव्हा आता सावली म्हणते की उद्याची मीटिंग परवा नाही करता येणार का? सारंग म्हणतो की नाही नाही, मला उद्याच जावं लागेल. आणि ते ऐकताच आता सावलीला वाईट वाटते आणि सावली आता रिक्वेस्ट करत, विनंती करत म्हणते की प्लीज. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली पण एवढं काय कारण आहे? आणि ते ऐकताच आता सावली वासुदेवाने सांगितलेले सगळे भविष्य आता सारंगला सांगते. वासुदेवाने सांगितलेलं असतं की तुझ्या सौभाग्यावरती संकट येणार आहे आणि तेही उद्या येणाऱ्या महाशिवरात्रीला. ते ऐकताच आता सारंग म्हणतो हे बघ सावली, तू काही एवढी काळजी करू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस, या गोष्टीवरती तू विश्वास नको ठेवूस. सारंग म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नकोस सावली, जा बरं तू जाऊन झोप. आणि अखेरीस तो दुसरा दिवस उजाडतो आणि सारंग आता स्वतःचे सगळं काही आवरून आता बाहेर गावी जाण्यासाठी आता बाहेर येतो. दरवाजात येताच आता चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा तिथे येतात आणि तिलोत्तमाने आता औक्षणाचे ताट आणून आता तिलोत्तमा प्रेमाने सारंगचे औक्षण करते. आणि तेवढ्यात आता औक्षण करत असताना पाठीमागून सावली तिथे येता क्षणीच आता तिलोत्तमाच्या हातातील औक्षणाचे ताट खाली पडते आणि त्या क्षणी ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. त्यातील दिवा फक्त पेटलेला असतो आणि बाकीचे सगळे ताटातील वस्तू, फुलं आता खाली पडलेले असतात. आणि तिलोत्तमाला मोठा धक्का बसून तिलोत्तमा आता सावलीकडे बघते आणि आता सावलीकडे बघत तिलोत्तमा सारंगला म्हणते की बघितलं का, हा सगळा हिचा पायगुण होता आणि हिचा पायगुण आहे, मी तुला सांगत होते सारंग. आणि तर आता बाहेरगावी मीटिंगसाठी चाललेल्या सारंगचा जीव सावली कशी वाचवणार? महाशिवरात्रीला आता सूर्यास्तापूर्वी सावली ही अभिषेक करून आता ती व्रत कशी पूर्ण करणार आणि सारंगचा जीव कसे वाचवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.